आप सब देख रहे हैं लोक गर्जना न्यूज। धर्म परिवर्तन दिवस के ये सबसे सटीक शब्द धर्मचक्र परिवर्तन दिवस है। ये 14 अक्टूबर को मनाया जाता है। मुंबई के सेंटा क्रूज इसमें ये मनाया गया और इसमें 500 से अधिक लोगों को जो है वो खाना डिस्ट्रीब्यूट किया गया। लोक गर्जना की रिपोर्ट। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए लोक गर्जना। इथेच राहता मध्ये राहता अनु महा आपण इकडे कसे काय हां ओके दिसतंय का बरोबर आवाज परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला त्यांच्या 5 लाख अनुयायासह नागाच्या नागभूमीमध्ये बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन त्यांनी आपल्याला बुद्ध बनवलेला आहे। एक शुद्ध प्रवाहामध्ये त्यांनी आणलेला आहे आणि म्हणून आज 69 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी धम्मचक्र अणुपरिवर्तन दिन संपन्न केलेला आहे बेस्ट वसाहतीमध्ये। खऱ्या अर्थाने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्ताने अनेकांचं मंगल झालेलं आहे, कल्याण झालेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीमध्ये अनेक लोक प्रभावित होऊन आज त्यांचं कल्याण होत आहे आणि सारा भारत देश हा बौद्धमय नक्की झाल्याशिवाय राहणार नाही। कारण की बुद्धाचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला मानणारे आम्ही सर्व अनुयायी आहोत आणि त्यामुळे आम्हाला बुद्ध धर्माचा आचरणाचा परिचय झाला म्हणून आमची प्रगती झालेली आहे, आमच्या विचारामध्ये बदल झालेला आहे, आमच्या राहणीमानामध्ये बदल झालेला आहे, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये बदल झालेला आहे आणि म्हणून हे सर्व पुण्याई ही पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या। राहिला प्रश्न महाबोधी महाविहार, तोही सुद्धा आम्ही आमच्या ताब्यात महाबोधी महाविहार नक्कीच एक दिवस घेतल्याशिवाय राहणार नाही। कारण की आमच्या अस्मितेचा तो प्रश्न आहे। जगात आमचं श्रद्धास्थान आहे, जगातील प्रत्येक बौद्धांचं श्रद्धास्थान म्हणजे महाबोधी महाविहार बुद्धगया येथील महाबोधी विहार आहे आणि ते विहार हे आमच्या ताब्यामध्ये असायला हवं। त्या विहारामध्ये असणारा जो काही ब्राह्मणांचा ताबा आहे तो ताबा पूर्णपणे नष्ट व्हावा। तिथला जो काही गयाचा कलेक्टर आहे तो कलेक्टर चेंज व्हावा, कारण की तिथे 4 बौद्ध 4 हिंदू
आणि एक जो काही अध्यक्ष असतो तो म्हणजे हिंदूच असतो, हिंदू ब्राह्मण असतो, तो कलेक्टर असतो. आणि कलेक्टर असल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्षत्व असल्यामुळे सर्व सूत्र, सर्व काही फंडिंग जे आहे, पैसा आहे, तो सर्व ब्राह्मणांकडे जातो. पैशाचा काही विषय नाही आहे, परंतु आम्हाला आमचं महाबोधी महाविहार हवं आहे. आमचं महाबोधी महाविहार याकरिता हवं आहे की त्या विहारामध्ये चालत असलेली अंधश्रद्धा, रूढी परंपरा, तिथं होणारा पितृपक्ष हे आम्हाला पूर्णपणे नष्ट करायचं आहे. आणि मग त्याकरिता आम्हाला महाबोधी महाविहार पाहिजे आहे. आणि तोच आम्ही संकल्प करत आहोत. येत्या 14 ऑक्टोबरला आझाद मैदान या ठिकाणी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याकरिता मुंबईच्या परिसरातील, उपनगरातील सर्व बौद्ध अनुयायी या ठिकाणी जाऊन आंदोलन करणार आहे. आणि म्हणून आम्हाला ते महाबोधी महाविहार हवंच आहे. आणि पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे धम्मचक्र अनुपरिवर्तन त्यांनी केल्यामुळे प्रत्येक भारतातील शोषित पीडित लोकांच्या जीवनाचा उद्धार झालेला आहे, बुद्धाचा धम्म स्वीकारल्यामुळे. आणि म्हणून तो धम्म हा कल्याणकारी धम्म आहे. आणि तो धम्मामुळेच आमचं मंगल होते. अशा प्रकारे त्या ठिकाणी मी आपल्याला शुभेच्छा देतोय, मंगलमय ते करतो. आपलं मंगल हो, कल्याण सुखी राहील. लोकवर्धनावरती आपली त्याच्याबद्दल माझं नाव अशोक रामजी पवार. मी आज ह्या ठिकाणी वेस्ट वसाहत संतापूर पश्चिम बौद्धजन पंचायत समिती आदर्श शाखा क्रमांक 362, आदर्श महिला मंडळ, आदर्श युवक मंडळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ या चारही संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावास समाप्ती हा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही चारही संघटनेने आयोजित केला आहोत. त्यामध्ये माझे सर्व सहकारी हे खरोखर आज मेहनतीने काम करत आहेत. आणि या ठिकाणी कोणताही कार्यक्रम असो, मोठ्या प्रमाणात जयंती असो किंवा कुठलाही धम्माचा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो. आणि आज योगायोगाने आम्हाला भगवंताची माननामा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाले आहेत. त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आहे. आणि खरोखर बौद्ध धम्म हा जगामध्ये महान आहे, भारतामध्येच नाही, या जम्बोद्वीपामध्ये, जम्बोद्वीप पण सोडा, पण जम्बोद्वीपाच्या पलीकडे सुद्धा हा बौद्ध धम्म महान आहे. आणि ह्याचा खरोखर जर पालन केलं तर नक्कीच आपलं कल्याण होईल असं तरी मला वाटतं. आणि आज सांगायचं तात्पर्य म्हणजे या ठिकाणी जे बौद्ध महाविहार बिहारचं आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही शांत नाही. मगाच्याच भंतेने सांगितलं सम्राट अशोकाची कहाणी, आम्ही जर शस्त्र टाकलं पण ते उचलू पण शकतो. आणि हा भारत सरकारला आमचा विनंती करतोय की बौद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात द्या. आम्ही शांत आहोत, अजून आम्ही कुठलीच एक आमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बिहार गवईवरती जो काय प्रकार घडला, हाच जर इतर समाजावरती घडला असता तर तुमचं सरकार त्या पूर्ण फॅमिलीला फाशी दिली असती. पण अजूनपर्यंत त्याला साधी अटक होत नाही, याचा अर्थ आम्ही शांत नाही. आम्ही शांतीच्या मार्गाने काम करतो. पण असं ना हो कधी भीमा कोरेगाव होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे, हे तुम्हाला मी ठामपणे सांगतोय. आणि हे होऊ नये भारतामध्ये, कारण भारत भूमी ही बौद्धाची भूमी आहे, याची आपण दक्षता घ्यावी. हेच मी आपल्याला सर्वांना शांतपणे निवेदन करतोय. जय हिंद, नमस्कार, जय भारत. लोकच्या वतीने आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आपण सर्वजण आलात
आणि चांगल्या प्रकारे आजचा जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि सर्व महिला मंडळाचं अभिनंदन करतो, बालकांचं अभिनंदन करतो. वैरुद्ध आमची आई आहे, तिच्याकडे कॅमेरा फिरवा, त्यांचंही मनापासून स्वागत करतो. असेच कार्यक्रम आपण करत राहू. आपण एकजुटीने माझ्याबरोबर राहत अशी सर्वांना मी विनंती करतो. जय हिंद. वंदे महाराज. मग परिवर्तन दिनानिमित्त तुम्ही काय सांगू शकता? मी आशा अशोक पवार. मी या ठिकाणी शाखा क्रमांक 362 बहुजन पंचायत समिती शाखा क्रमांक 362 व आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळात आज आम्ही इथे धम्मचक्र परिवर्तन दिन व वर्षावारचा समाप्तीचा कार्यक्रम ठेवला असून आमचं समस्त महिला मंडळ याला चांगलं सहकार्य दिलं आणि ज्या गोष्टी आपल्या धम्माविरोधात चालल्या त्याच्यासाठी आम्ही चळवळीला सम्मुख राहू. नेहमी कधी काही आमच्या धम्मावर संकट आलं तर आम्ही सामोरे जायला तयार आहोत. तर आमच्या महिला मंडळाच्या सर्वांना अभिनंदन करते की ते इथे सगळ्या कार्यक्रमाला सातत्याने उपस्थिती दाखवली व चांगल्या प्रकारे कार्यक्रमाला साधले. जय भीम, नमो बुद्धाय. लोककल्याणावरती तुमचं स्वागत आहे. तुम्ही तर राहायला आलात का? तुमचं अभिनंदन आहे. हे माणसं कधी कुठं असले तरी येणारच आहे. हो, ठीक आहे. म्हणजे जयंत्या सुद्धा आपल्याला नाचायला पाहिजे. आता काय